नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता माजी आमदार प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन पार्टी देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून ओबीसी बहुजन पार्टीकडून माढा लोकसभेसाठी लक्ष्मण हाके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नेमके कोण आहेत हे लक्ष्मण हाके आणि कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. राज्यात मध्यंतरी निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षातून ओबीसी बहुजन पार्टीचा जन्म झाला. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन पार्टी कार्यरत असून या लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवार देण्यात आलेत. सांगली, बारामती पाठोपाठ आता माढा लोकसभेचा उमेदवार देखील प्रकाश शेंडगे यांनी घोषित केला असून लक्ष्मण हाके यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. लक्ष्मण हाके हे मागील अनेक वर्षांपासून ओबीसी चळवळीमध्ये कार्यरत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य म्हणूनही हाके यांनी काम पाहिले आहे. नेमके कोण आहेत हे लक्ष्मण हाके पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य म्हणूनही लक्ष्मण हाके यांनी काम पाहिले आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोल्यातून विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. 3 ऑगस्ट 2022 रोजी लक्ष्मण हाके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान आता लक्ष्मण हाके यांच्या उमेदवारीमुळे माढा लोकसभेमध्ये तिरंगी लढत होणार असून या तिरंगी लढतीत नेमका कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, हिरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.